हाय मित्रांनो, माझं नाव युवराज नातर आपल्या कोकणी युवराज मराठी चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा अशा कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बरेच दिवस आपल्या कोकणातला व्हिडिओ नव्हता, कारण की गणपती उत्सव झाला होता, त्याचे व्हिडिओ होता. आणि आता गणपती वगैरे जाऊन झालेत, 10-12 दिवस झालेत. तर 7-8 दिवस वाडी पूर्ण भरली होता, सर्व पूर्ण खाली झाली. तर गणपतीत आम्हाला पण मजा आली खूप, तुम्हाला पण मजा आली असेल ना? तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या गणपतीतले व्हिडिओ कशा होता कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता मी आलो इकडे आमचं घर आहे, तिथून इकडे आलं रोडवरती. आणि आजचं वातावरण बघा, कारण की 2-3 म्हटलं दिवस आता 7-8 दिवस झाले ऊनच पडतोय कडक. का कारण की पाऊस वगैरे नाही आहे बघा, एकदम कडक वातावरण दिसतंय. आणि आता भात पण पसवायला लागलेत, तिथे भात पसवला आपला, तो पण दाखवतो नंतरला. इकडे चाललो आपण. एकदम वातावरण बघा मित्रांनो, कोकणातलं लाईफ वेगळीच असते. इकडे बघू शकता, इकडे या साईडला हिरवंगार सर्व शेती वगैरे आहे. मित्रांनो, बोलायला ना, माणूस सुखी कुठं असतो? सुखी म्हणजे कोकणात सुखी असतो माणूस बघा. कोकणात निसर्ग वगैरे सर्वीकडे हिरवलं असते, वातावरण पण चांगलं असतं. ह्या साईडला बांधण धरलेलं आहे, कारण की आता पाणी वगैरे येत नाही त्यात, कारण की पाऊस कमी झाला आहे, त्याच्यामुळे पाणी येत नाही. तर बघा, ते पुढे जाऊन पण दाखवतो. मासे वगैरे आहेत खूप. माशा वातावरण झालं असं आहे बघा. कोकणातलं वातावरण वेगळंच असतं. मित्रांनो, तुम्हाला कोकणाकडे राहायला आवडतं की मुंबईला राहायला आवडतं, ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, एक साठी बोलतो तुला, साठी लावलेली आहे. हे इथं मासे आहेत, मासे दिसणार नाहीत तसे, पण मासे आहेत तिकडे वरती, मोठे मोठे आहेत. इथून दिसणार नाही मासे, कारण की पाण्यात आहेत. आणि आपण वॉटरप्रूफ कवर नाही आणलेला आहे, कारण की वरूनच बघा तुम्ही. आता दिसले तर बघा. मित्रांनो, हे साड्या लावलेल्या आहेत ना, तुम्ही बोलाल कशासाठी लावलेल्यात वगैरे, कारण की ह्या साईडला रानातली म्हणजे बोलायला गेलं तर डुकरं वगैरे यासाठी येतात, कारण की भाताचे वगैरे नाश वगैरे करून टाकतात. त्यासाठी कोकणाकडे हा अशा पद्धतीने साड्या वगैरे लावतात. त्या साईडला चिंध्या बांधलेल्या आहेत, त्या पण दाखवतो. आणि कोकणाकडे आता प्रत्येक शेताच्या साईडीन म्हणजे बाजूने शेताच्या पूर्ण असे साडे वगैरे लावलेले असतात, कारण की आता भात वगैरे पसवायला लागला आहे बघा. भात वगैरे पसवायला लागला आता. तिकडे पिवलं झाला आता, इकडे अजून आहे हिरवा, तो पण आता पसेल. आता एक महिन्यात होईल आता पूर्ण. ते असं लावलेलं असतं बघा कोकणाकडे.
हे बघा असं पूर्ण हा चोंडका आहे, तर पूर्ण चोंडकीला हे लावलेलं आहे. त्यासाठी पण दाखवतो, त्यासाठी रस्ते बांधले आहेत आणि इकडनं साड्या बांधलेल्या आहेत. शेतीच्या संरक्षणापासून हे केलेलं आहे, डुकरं वगैरे येतात म्हणून. हा इकडे वाडा आहे आपला, ते पण गुरात, ते पण दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. हे बघा यासाठी अशा रस्त्या बांधलेल्या आहेत. हे बांधल्यावर पण नाहीच आहेत. हा नाही आपला इकडे पण भात पसरायला लागलाय, कणसं वगैरे येत आहेत. हे बघा विचार करा तुम्ही मित्रांनो, घरापर्यंत आता यायला लागलेत. कारण की रानात आता कोण तिकडे वगैरे कोण शेती वगैरे नाही करत, कारण की आता घराच्या इकडे यायला लागलेत. त्यासाठी असं करावं लागतं शेती वाचवण्यासाठी. वरती इकडे आहे, इकडे नाही कोण, जास्त करून त्या खालीच असतात. तर गुरं दाखवतो तुम्हाला. गुरं बांधलेले आहेत सर्व, दिसतील की नाही काय माहित. इकडे एक बैल आहे, तिकडे एक बैल आहे, तिकडे पाडा आहे, इकडे पाडी आहे. त्या साईडला पाडा आहे, काय तुला मारतो. त्याचं वाटत जात नाही. तर मित्रांनो आता मी इकडे आलोय, इकडे आपली विहीर आहे, ते पण दाखवतो किती भरले ती. कासव पण असला तर दिसेल आपल्याला. भरली अजून आहे तशीच आहे, कारण की पाऊस पडला तर असतं तर अजून भरली असली तरी, कारण की आहे पुरतं मे महिन्यापर्यंत पाणी असतं हिला. इकडे घरचं काम असतं, पाऊस होता म्हणून. ते बघूया काकडे वगैरे कुठे दिसते तरी. नाही ते कांदे फुलं पडले ते बघा. कारल्याचं लावलेले वेल इथं. या साईडला आपली लिंबी आहे, लिंब पण आली तर बघा, कच्चेच अजून. मित्रांनो हे बघा इथे एक काकडी आहे, मोठी झाली जरा, असं ते नाही काढत त्याला आता. इथे काय बघा, इथं पण इथं आहे. मला बाहेरून नाही दिसले, आतमध्ये आलं तेव्हा दिसले मला. दुसरी आई नाही आता कुठे दिसत. ही मोठी वाटते थोडी आणि छोटे पेरली आहे. आणि इकडे फोपला एक होती ती तुटली, आता एकच राहिले.
आणि इकडे चापा आहे, हा आंबा आहे आणि त्या साईडला आपली फाट्यांची खोप आहे. खोप पण आहे भरलेले आहे. एक साईडने खाली झाले, एक साईडनी आहे अजून भरलेली पूर्ण. इथे काय खाली पण आहे तिथे. इथून इथं हाय बारकीशी किरली ती काढतो. हे बघा बारकीशीच आहे. खाऊया मित्रांनो, या काकडीचा किरली खायला. बारकीशी मस्त लागते. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन असतं ते इकडे दाबतच नाही. व्हिडिओ पूर्ण बघतो पण व्हिडिओचं सबस्क्रायबर दाबतच नाही, कारण की व्हिडिओ सबस्क्रायबर दाबलं की ऑल सेट करा, म्हणजे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. तर भेटूया आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.